महाविकास आघाड़ी ने सांसद सुप्रिया सुले के नेतृत्व में पुणे में महिलाओं पर अत्याचार के खिलाफ विरोध प्रदर्शन किया। यह आंदोलन पुणे के अलका चौक पर हुआ। इस मौके पर बड़ी संख्या में महाविकास आघाड़ी के कार्यकर्ता मौजूद थे। फिलहाल राज्य में महिलाओं के खिलाफ अत्याचार की कई खबरें आ रही हैं। इसके खिलाफ विरोधी पार्टियां आंदोलन भी कर रही है। इसी कड़ी में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार गुट द्वारा भी आंदोलन किया गया। इस मौके पर बोलते हुए सुप्रिया सुले ने राज्य सरकार पर हमला बोला। उन्होंने कहा कि महाराष्ट्र में आम लोगों पर रोजाना अत्याचार हो रहा है और सरकार इसे केवल राजनीति के नजरिए से देख रही है। जिस गृह विभाग पर हमारी सुरक्षा की जिम्मेदारी है, वो सामूहिक अत्याचार के मामले में आंखें बंद करके बैठे हैं। प्रदर्शनकारियों ने गृह मंत्री देवेंद्र फडणवीस और उप मुख्यमंत्री अजित पवार के इस्तीफे की मांग भी की। आंदोलन में सुप्रिया सुले, कांग्रेस विधायक रवींद्र धांगेकर समेत तीनों पार्टियों के शहर अध्यक्ष और अन्य नेता बड़ी संख्या में शामिल हुए। आज एक आठवडा झालेला आहे ती दुर्दैवी वेदना देणारी घटना जी बापदेव घाटात झाली, प्रचंड अस्वस्थता करणारी। ठीक आहे का? आणि मी तिथली लोकप्रतिनिधी, त्याच्यामुळे मला इतकं असं वाटतंय की असं कसं आपल्या भागात झालं। मागच्या आठवड्यात पुण्यात पण तशी घटना झाली, बापदेव घाटात झाली। हे थांबतच नाहीये आणि याला जबाबदार कोण आहे? तर या सरकारचं निष्क्रिय काम आहे। आणि जोपर्यंत बापदेव घाटातल्या मुलीला न्याय मिळत नाही, आम्ही स्वस्थ बसणार नाही। आणि त्यातून आज आणखीन एक बातमी आली की ज्या पोलीस स्टेशन मध्ये पोलीस असतात त्यालाच अटॅक केला, अशी बातमी आज वर्तमानपत्रात। आणि योगायोग बघा, ज्या मिर्झापूर टीव्ही सिरियल मध्ये असतात त्याच्या पण मुन्नाच नाव आहे, याचं पण मुन्नाच नाव। त्यामधली लॉ अँड ऑर्डर आणि राज्यातली लॉ ऑर्डर पूर्णपणे कोलॅप्स झालेली आहे। वर्दीची भीतीच राहिली नाही। मला पुण्याच्या पोलीस आणि महाराष्ट्राच्या पोलिसांचा सार्थ अभिमान आहे। फार कष्ट करून आमची मुलं ती परीक्षा देऊन इमानदारीने पास होऊन मेरिटवर पास होतात। त्यामुळे पोलीस आपले चांगलेच आहेत। प्रॉब्लेम पोलिसांमध्ये नाहीये, प्रॉब्लेम मंत्रालयात आहे। कारण का मंत्रालय नीट चालत नाही। सगळ्यांना वाटतं की मंत्रालयातून काही कॉम्प्रोमाइज होतात, म्हणून आज वर्दीची भीतीच लोकांना राहिलेली नाही। म्हणून आज महिलांवरचे आणि नागरिकांवरचे जे अडचणी आहेत त्या वाढलेल्या आपल्याला संपूर्ण राज्यात दिसतात। अर्थातच मी गेले 1.25 वर्ष, तुम्ही बघा, डेटा स्पीक्स लाउडर। तुम्ही डेटा बघा। मी कधीही वैयक्तिक देवेंद्रजींवर टीका केली नाही आणि करणारी नाही। मला एकच विनम्रपणे देवेंद्रजींना प्रश्न विचारला आहे की महाराष्ट्र सरकार तुमचं, केंद्र सरकार तुमचं, दोन्ही ठिकाणचा डेटा सांगतो की महाराष्ट्राचा क्राईम रेट वाढलेला आहे। मग याची जबाबदारी देवेंद्र फडणवीसांची नाही? तेच गृहमंत्री आहेत ना या राज्याचे, त्यांना उत्तर द्यावं लागेल की या क्राईम रेट का वाढतोय, लोक पोलिसांची भीती का नाहीये, वर्दीचीच भीती राहिली नाहीये।